नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपण इयत्ता 10वीची विज्ञानाची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये ऑलरेडी पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे. त्यानंतर दुसरा चॅप्टर देखील आपला संपलेला आहे आणि आता आपण आलेलो आहोत तिसऱ्या चॅप्टरमध्ये आणि त्या तिसऱ्या चॅप्टरचं नाव होतं आपलं की केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन. यामधील काही पॉइंट आपले ऑलरेडी लर्न करून झालेत, जसे की केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, रिॲक्टंट म्हणजे काय, प्रोडक्ट काय असतं, त्यानंतर एखादं केमिकल रिॲक्शन तुम्हाला जर लिहायची असेल तर त्याचे रूल्स काय आहेत, कशा प्रकारे आपण लिहितो, यापर्यंत आपण पोहोचलेलो होतो. आता इथून पुढे आपण जाणार आहोत नेक्स्ट पॉइंट मध्ये, तो म्हणजे अनबॅलन्स रिॲक्शन आणि बॅलन्स्ड रिॲक्शन. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला. आजचा आपण पहिला पॉइंट बघणार आहोत, तो म्हणजे अनबॅलन्स्ड इक्वेशन किंवा अनबॅलन्स्ड रिॲक्शन. आता नावातच सगळं आहे. बॅलन्स म्हणजे काय, तर समान. जे डाव्या बाजूला आहे तितकंच उजव्या बाजूला असेल तर त्याला आपण म्हणतो बॅलन्स्ड इक्वेशन. आता अनबॅलन्स म्हणजे काय, तर जे डाव्या बाजूला जेवढ्या प्रमाणामध्ये इलिमेंट आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये ते उजव्या बाजूला नसणार आहेत, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर अनबॅलन्स रिॲक्शन असं म्हणणार आहे. मग आता तुम्हाला एक प्रॉपर डेफिनेशन द्यावी लागेल. काय ती डेफिनेशन आहे समजून घ्यायची पहिल्यांदी. बघा, इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट इज नॉट सेम ऑन टू साइड्स ऑफ इक्वेशन दॅट कॉल्ड ॲज अ अनबॅलन्स इक्वेशन. अर्थ काय झाला, तर एखादी इक्वेशन आहे. इक्वेशन कसं मांडतो आपण, तर या बाजूला सगळे रिॲक्टंट असतील, लेफ्ट हँड साईडला तुमच्या रिॲक्टंट ठेवतो आपण, नंतर या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला सगळे प्रोडक्ट असतील, मध्ये ॲरो असतो. आणि आपली डेफिनेशन काय सांगते, तर जेवढे इलिमेंट रिॲक्टंट साईडला आहेत तेवढेच इलिमेंट जर प्रोडक्ट साईडला नसतील तर त्याला म्हणायचं अनबॅलन्स इक्वेशन. आता एक सोपं एक्झाम्पल बघूयात आपण आणि लगेच तुम्हाला ते समजून जाईल. अर्थ बघा, एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा Na म्हणजे मी सोडियम घेतलेले, ठीक आहे. सोडियम नावाचा मेटल क्लोरीन गॅस बरोबर ज्यावेळेस रिॲक्ट होतो त्यावेळेस आपल्याला NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड हा प्रोडक्ट मिळतो. आता ही झाली रिॲक्शन. आता आपल्या डेफिनेशन कडे पुन्हा येतोय आपण. आपली डेफिनेशन काय सांगती, तर ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट त्यांचे जे नंबर्स आहेत ते कसे आहेत, इज नॉट सेम, इक्वल नाहीत, त्याला म्हणायचं अनबॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे. मग आता डेफिनेशन प्रमाणे आपण एक्झाम्पल कडे बघा. एक्झाम्पल मध्ये सोडियम एकच दिसतोय, प्रोडक्ट साइडला रिॲक्टंट मध्ये एक आहे तर प्रोडक्टला पण एकच दिसतोय. आता क्लोरीन कडे बघा. क्लोरीन हा रिॲक्टंट साइडला 2 आहे, Cl2 म्हणजे क्लोरीन किती वेळा आले, 2 वेळा. पण ज्यावेळेस आपण प्रोडक्ट साइडला बघतो त्यावेळेस मात्र क्लोरीन एकच दिसतोय, म्हणजे हे दिलेलं इक्वेशन कसं आहे, अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे. अनबॅलन्सचा अर्थ काय, तर ज्या वेळेस रिॲक्शन मध्ये असणारे कंपाऊंड, त्याच्यामध्ये असलेले ॲटम हे जर इक्वल्स नसतील किंवा इलिमेंट जर इक्वल नसतील तर त्या इक्वेशनला आपण म्हणणार आहोत अनबॅलन्स्ड इक्वेशन. आता आपण येतो नेक्स्ट पॉइंट मध्ये आणि तो पॉइंट अगदी मगाच्या डेफिनेशनच्या सारखाच आहे, फक्त एका शब्दाचा फरक आहे. समजून घ्या. नवीन डेफिनेशन बॅलन्स्ड इक्वेशन. आता कोणाला बॅलन्स इक्वेशन म्हणायचं, तर बघा बॅलन्सचा अर्थ कळतोय, इथं जेवढं आहे तितकं दुसऱ्या बाजूला असेल तर त्याला आपण बॅलन्स झालं असं म्हणतो. मग डेफिनेशन मध्ये पण तेच आहे. इफ द ॲटम्स ऑफ एलिमेंट आर सेम ऑन द बोथ साइड्स, म्हणजे लेफ्ट साइडला रिॲक्टंट आहेत आणि राईट साइडला प्रोडक्ट आहेत, जेवढे रिॲक्टंट मध्ये एलिमेंट आहेत तितक्याच नंबर मध्ये जर ते प्रोडक्ट मध्ये पण असतील तर त्या प्रकारच्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, बॅलन्स इक्वेशन. आता एक उदाहरण बघूयात. बघा, मगाशी आपण एक उदाहरण घेतलं होतं, सोडियम मेटल. ठीक आहे. काय होतंय, तर सोडियम मेटल काय करतोय, दुसऱ्या बरोबर रिॲक्ट होतोय. कसं होणार आहे रिॲक्ट, तर क्लोरीन गॅस बरोबर, बरोबर का. मग क्लोरीन गॅस इथे आपण काय केलं, लगेच लिहून टाकला आणि त्यानंतर प्रोडक्ट काय मिळालेलं आहे आपल्याला, NaCl प्रोडक्ट मिळालेला आहे. ठीक आहे. आता ही रिॲक्शन दाखवली मी आणि ही रिॲक्शन कशी अनबॅलन्स का, तर मगाशीच सांगितलं इथे क्लोरीन 2 आहेत, इकडे क्लोरीन एकच आहे, याचा अर्थ ही रिॲक्शन बॅलन्स नाही, हिला बॅलन्स करायचं. मग बॅलन्स करण्यासाठी आपण जो नंबर वापरतो 1 2 3 जो काही असेल त्या नंबरला आपण काय म्हणतो,
कोइफिशियंट म्हणतो. ठीक आहे, कोइफिशियंट म्हणजे काय की असा नंबर की जो नंबर वापरल्यामुळे रिॲक्शन काय होते, बॅलन्स होते. तर इथे क्लोरीन 2 आहेत, इकडे एकच आहे, म्हणून मी हा कोइफिशियंट नंबर 2 नी मल्टिप्लाय करणार आहे. ज्यावेळेस या पूर्ण कंपाऊंडला 2 नी मल्टिप्लाय केलं त्यावेळेस तुमचं क्लोरीन 2 झाले, बरोबर. इथंही क्लोरीन 2 आहेत, पण ह्या 2 नंबरनी सोडियमला पण मल्टिप्लाय केले, त्यामुळे सोडियम पण 2 झाले. ठीक आहे, मग या सोडियमला पण 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. आता रिॲक्शन तुमची बॅलन्स झाली का, कारण इथे सोडियम 2 आहेत, इथंही सोडियम 2 आहेत, क्लोरीन इथं 2 आहेत आणि इथंही क्लोरीन किती झाले, 2 झाले. ते म्हणजेच ही रिॲक्शन बॅलन्स झाली. का, कारण लेफ्ट साइडला जेवढे इलिमेंट आहेत, जेवढ्या नंबरमध्ये आहेत तेवढ्याच अमाऊंटमध्ये राईट साइडला पण तुम्हाला इलिमेंट दिसतात. सो दिस इज द बॅलन्स्ड इक्वेशन. तर बॅलन्स इक्वेशनची डेफिनेशन काय, इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट ऑन द बोथ साइड्स इक्वेशन्स जर ते सेम असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, बॅलन्स्ड इक्वेशन असं म्हणणार आहोत. ठीक आहे, इथे समजलं इतकं पॉइंट. आता आपण येणार आहोत एक्झामसाठी महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, की जो आपल्या एक्झाम शाळेमधल्या एक्झाम असतात युनिट टेस्ट वगैरे त्यामध्ये जर तो पडला तर तो 3 मार्कांसाठी पडणारा क्वेश्चन असतो, किंवा सेमिस्टर 1 मध्ये पडला तर तो 5 मार्कांना देखील पडतो. त्यामुळे हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, समजून घ्यायचंय. काय तर बॅलन्सिंग. मग एखादी केमिकल रिएक्शन बॅलन्सिंग करताना काही स्टेपची तुम्हाला गरज असते. मग त्या स्टेप कोणत्या, त्या स्टेप तुम्हाला फॉलो करून ती रिएक्शन बॅलन्स करायची असते. बघा आता, स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, एखादं इक्वेशन तुम्हाला युनिट टेस्टला देतील किंवा तुमच्या सेमिस्टरला देतील आणि ते तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करून दाखवायचं असतं योग्य स्टेपचा वापर करून. मग त्या कोणत्या स्टेप आहेत त्या पहिल्यांदा समजल्या पाहिजेत. पहिलं काम आपलं काय असतं, त्यांनी आपल्याला समजा हे इक्वेशन दिले, काय, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड गिव्ह सोडियम सल्फेट गिव्ह वॉटर. ठीक आहे, आता हे इक्वेशन दिलंय, याचं तुम्हाला स्टेप वापरून काय करायचं, फायनल बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये कन्वर्जन करायचे. कसं करायचं, त्यासाठी आपली जी स्टेप नंबर 1 आहे काय आहे बघा, राईट केमिकल इक्वेशन फ्रॉम वर्ड इक्वेशन. काय करायचं तुम्हाला इथं, तर केमिकल इक्वेशन मध्ये कन्वर्जन करायचे. कोणाचं, तर त्यांनी दिलेल्या वर्ड इक्वेशनचं. आता वर्ड इक्वेशन काय, सोडियम हायड्रॉक्साईड, इथे लगे लिहून टाकायचं सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला प्लस सल्फ्युरिक ऍसिड, याचा फॉर्म्युला आहे H2SO4, बरोबर. गिव्स काय दिलेलं आहे, सोडियम सल्फेट, म्हणजे फॉर्म्युला काय Na2SO4 अँड प्लस H2O म्हणजे काय, वॉटर. ठीक आहे, हे काम जमेल आपल्याला. पहिली स्टेप काय, त्यांनी जे दिलेलं वर्ड इक्वेशन आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहोत, केमिकल इक्वेशन मध्ये. ही स्टेप कळाली. आता आपण जाणार आहोत स्टेप नंबर 2 मध्ये. आता स्टेप नंबर 2 मध्ये काम काय करायचंय, कम्पेअर एलिमेंटचं कम्पेअर करायचे. ओके, कम्पेअर एलिमेंट प्रेझेंट ऑन बोथ साइड. ठीक आहे, आता अर्थ काय होतो, तर राईट साइडला आणि लेफ्ट साइडला म्हणजे रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला जेवढे काही एलिमेंट असणार आहेत ते एलिमेंट नक्की होतात का बरोबर, इकडे एक असेल तर इकडे एक आहे का, इकडे 2 असेल तर इकडे 2 आहेत का, हे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी आता मी काय करणार आहे, एक टेबल बनवणार आहे. इथे आपण काय लिहूयात, एलिमेंट, बरोबर. त्यानंतर इथे लिहिलं मी रिएक्टंट आणि नंतरच्या कॉलम मध्ये, नंतरच्या बॉक्स मध्ये आपण काय लिहूयात, प्रोडक्ट असं लिहूयात. ओके, चला इतकं क्लिअर आहे. आता एलिमेंट पहिला कोण आहे, सोडियम. ठीक आहे, सोडियम. आता सोडियम रिएक्टंट साइडला किती दिसतोय, एकच, इथे नंबर लिहून टाका 1. प्रोडक्ट साइडला किती दिसतात, 2 दिसतात ते, बरोबर का. त्यानंतर दुसरा एलिमेंट ओ. ओ किती बघा, इथं 1 आहे,
इथं 4 आहेत, म्हणजे एकूण O रिएक्टंट साईडला 5 आहेत. त्या बाजूला किती 4 आणि 1 5च आहेत. त्यानंतर हायड्रोजनकडे आपण जातोय. हायड्रोजन नावाचं इलिमेंट इकडे 1 आहे, इकडे 2 आहेत, मिळून रिएक्टंट साईडला सगळे किती आहेत 3 आहेत. आणि इकडे किती आहेत बघा 2च आहेत. प्रोडक्ट साईडला किती आहेत 2 आहेत. आता याचं झालं. आता राहतो कोण सल्फर राहतो. 4 नंबरचा इलिमेंट तो आहे सल्फर. इकडं पण 1 आहे आणि तिकडं पण 1 आहे. तर अशा प्रकारे मी इथं काय केलं, रिएक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला ते एलिमेंट किती प्रमाणामध्ये आहेत हे आपण एका टेबलमध्ये काय केलं लिहून टाकलं. आता यावरून आपल्याला अंदाज काय येतो, तर इथं तुम्हाला काय दिसते, सोडियम तुमचं बॅलन्स नाही आणि त्याचबरोबर हायड्रोजन सुद्धा बॅलन्स नाही, हे आपल्याला इथं कम्पेअर करून समजलेलं आहे. आता आपण येणार आहोत तिसऱ्या स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये काय काम करायचंय ते समजून घ्यायचं. पहिली स्टेप आपली काय झाली, तर दिलेलं वर्ड इक्वेशन त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलेलं आहे, तर केमिकल इक्वेशन मध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काम काय केलं, लेफ्ट साईडला म्हणजे रिएक्टंट साईडला जेवढी इलिमेंट आहेत त्याचं कंपॅरिझन प्रोडक्ट साईडच्या इलिमेंट बरोबर केलं आणि कोण कमी कोण जास्त आहे ते शोधलं. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला सोडियम आणि हायड्रोजन यामध्ये काय दिसला, डिफरन्स दिसला. आता तिसरी स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं बघा, असं कंपाऊंड शोधायचे की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत, ते जर अनबॅलन्स असेल किंवा त्यातला एखादा ॲटम अनबॅलन्स असेल तर तो पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, बॅलन्स करायचा आहे. ठीक आहे. आता काय बघा, समोरचं इक्वेशन की जे आपण स्टेप नंबर 2 मध्ये फर्स्ट मध्ये तयार केलं होतं, NaOH प्लस H2SO4 गिव्ह Na2SO4 प्लस H2O. आता यामध्ये मोठं कंपाऊंड कुठलं आहे की जे जास्तीत जास्त ॲटम पासून बनलेले, तर ते आहे H2SO4 आणि Na2SO4. बरोबर आहे का? बघा, हायड्रोजन किती आहेत 2 आहेत, सल्फर किती 1 आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत 4 आहेत. एकूण सगळे कंपाऊंड मधली इलिमेंट किती आहेत तर 7 आहेत. त्याचबरोबर Na2SO4 मध्ये पण तसंच आहे, 2 सोडियम आहेत, सल्फर 1 आहेत आणि ऑक्सिजन 4 आहेत, इथेही 7 आहेत. आता आपली स्टेप 3 काय सांगते, तर इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन मॅक्सिमम नंबर ऑफ इलिमेंट. ज्या कंपाऊंड मध्ये जास्तीत जास्त इलिमेंट आहेत की जे मोठं कंपाऊंड आहे त्याच्यापासून रिएक्शन बॅलन्सिंगला सुरुवात करा. आता आपल्या तर ह्या रिएक्शन मध्ये 2 तुम्हाला कंपाऊंड दिसतात, मग Na2SO4 नी सुरुवात करायची का H2SO4 नी, तर तुम्हाला आठवत असेल स्टेप 2 मध्ये आपलं ठरलं होतं हायड्रोजन बॅलन्स नाही आणि सोडियम पण बॅलन्स नाही. तर अशा वेळी काय करायचं, हायड्रोजन बॅलन्स न करता, शक्यतो आपले हायड्रोजन ऑक्सिजन हे शेवटच्या स्टेपमध्ये बॅलन्सिंगला जातात आणि Na2SO4 यानेच आपण सुरुवात केली आणि हेच काय होतं तुमचं पहिल्यांदा अनबॅलन्स होतं, म्हणून आपण ठरवणार काय आहोत, सोडियम बॅलन्स करायचं. ठीक आहे. मग आता आपण येतो स्टेप नंबर 3 मध्ये की जे आपण इक्वेशन समोर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचंय, बॅलन्सिंग करायचंय. सोडियम किती 1 आहे, राईट साईडला किती सोडियम आहेत 2 आहेत, म्हणजे इथं 2 आहेत इथं 1 आहेत. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोइफिशियंटचा यूज करावा लागेल. आणि कोइफिशियंट म्हणजे असा नंबर की जो तुमची रिएक्शन काय करतो, बॅलन्स करतो. जर मी ह्या पूर्ण कंपाऊंडला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय होणार आहे, आपोआपच माझं सोडियम बॅलन्स होणार आहे. ठीक आहे. तिथे आपण काय केलं, तर सोडियम वी सिलेक्टेड सोडियम फॉर बॅलन्सिंग. बरोबर आहे का? बॅलन्सिंग करण्यासाठी आपण पहिल्यांदा निवड कोणाची केली, सोडियमची केली. इथपर्यंत क्लिअर. आता हेच आपण चार्ट मध्ये दाखवणार आहोत. कसं, तर नंबर ऑफ सोडियम ॲटम. थर्ड स्टेप मध्ये आपण काय केले, सोडियम ॲटम बॅलन्स करायचं ठरवले. ठीक आहे. सुरुवातीला रिएक्टंट साईडला, इनिशियली म्हणजे सुरुवातीला रिएक्टंट साईडला सोडियम किती होता, आधी किती होता, 1च होता, म्हणून इथं 1 लिहिला. प्रोडक्ट साईडला किती होते, 2 होते. आता हे दोन्ही नंबर वेगवेगळे आहेत, याला मला बॅलन्स करायचे. मग बॅलन्स करण्यासाठी म्हणजे ही आणि ही बाजू सेम येण्यासाठी ह्या 1 नंबरला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 नी. त्यावेळेस माझी प्रोडक्ट साईड 2 आणि रिएक्टंट साईड 2 येईल. आणि म्हणूनच सोडियम एलिमेंट ज्या कंपाऊंड मध्ये आहे त्या कंपाऊंडला 2 या कोइफिशियंटनी मल्टिप्लाय केलं आणि मग मला हे इक्वेशन मिळालेलं आहे. स्टेप 3 समजली का? ठीक. पुढे जातो आपण काय, तर चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स ऑर नॉट. चेक
whether the equation balanced or not. आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन बॅलन्स आहे की नाही हे चेक करायचे. म्हणून आपण पुन्हा काय करूयात, एक बॉक्स करूयात आणि ह्या बॉक्स मध्ये प्रत्येक एलिमेंट बॅलन्स आहे की नाही हे आपण लेफ्ट साइड आणि राइट साइडला कम्पेअर करून चेक करणार आहोत. ठीक आहे. आता इथे काय करूयात, एलिमेंटचा पहिला कॉलम, दुसरा कॉलम असेल रिएक्टंट साइडचा, तिसरा कॉलम असेल प्रोडक्ट साइडचा. ठीक आहे. आता इथे काय लिहूयात आपण, एलिमेंट, या बाजूला रिएक्टंट, इकडे काय लिहाल पुढे प्रोडक्ट. एलिमेंट पहिला घेऊयात सोडियम. सोडियम किती दिसतात रिएक्टंट साइडला, 2 लिहा. प्रोडक्ट साइडला किती आहेत, 2 आहेत. त्यानंतर ऑक्सिजन किती दिसतात इथं, 2 आणि इथले 4, 4 आणि 2 किती झाले, 6. इकडे पण 4 आहेत आणि तिकडे 1 आहे म्हणजे 5 झाले. हायड्रोजन इकडे किती आहेत, तर 2 आहेत आणि इकडे पण 2 आहेत, 2 आणि 2 4. तिकडे किती आहेत हायड्रोजन, तर तिथे पण हायड्रोजन 2 आहेत. त्यानंतर सल्फर इकडे पण 1 आहे आणि इकडे 1 आहे. तर आता आपल्याला इथं काय दिसते, तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे बॅलन्स नाहीत, याला बॅलन्स करायचे. आता काय सोपं जाईल बघा, थोडक्यात सांगते. आता इथं हे नंबर जर बॅलन्स करायचे असते तर तुम्हाला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं 6 ने करावं लागेल. ठीक आहे. आणि हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग कुठला कोएफिशियंट नंबर कमीत कमी आहे त्यापासून आपण बॅलन्सिंगला सुरुवात करतो. मग इथला नंबर 2 आहे, हाच लहान आहे, म्हणून आपण फायनल काय करणार आहोत, तर हा ऑक्सिजन बॅलन्स न करता आपण बॅलन्स कोण करणार आहोत, हायड्रोजन करणार आहोत. ठीक आहे. सो बॅलन्स हायड्रोजन, हायड्रोजन काय करायचं आपल्याला, बॅलन्स करायचा. कसा, तर कुठला कोएफिशियंट वापरायचा आहे, प्रोडक्ट साइडला जिथे कुठे हायड्रोजन आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 2 जा 4 येईल, इथेही 4 आहे, म्हणजेच काय झालं, इथं इक्वेशन मध्ये हायड्रोजन बॅलन्स झाला. ठीक आहे. आता हे इक्वेशन आहे तसं लिहिलं मी, 2NaOH प्लस काय H2SO4 गिव्स, काय दिलं त्यांनी पुढे, Na2SO4 आणि काय तर H2O. ठीक आहे. मग इथं लगेच लिहून टाका H2O. आणि आपलं ठरलंय काय, तर रिएक्शन मध्ये हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी प्रोडक्ट साइडला जिथे कुठे हायड्रोजन दिसतोय त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. म्हणजेच इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे, 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ठीक आहे. मग आता काय होते बघा, हायड्रोजन आता किती झाले, बॅलन्स झाले, बरोबर आहे. आपण इथे हायड्रोजन बॅलन्स केले. आता आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स आहे की नाही ते पण चेक करायचे. इथे ऑक्सिजन किती झालेत, 2, इथं 4 आहेत, 4 आणि 2 6, आणि इथे ऑक्सिजन 4 आहेत आणि इकडेही 2 झाले, 4 आणि 2 6. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं हायड्रोजन बॅलन्स झाला, ऑक्सिजन बॅलन्स झाला, सल्फर बॅलन्स झाला आणि सोडियम बॅलन्स झाला. म्हणजे थोडक्यात काय, तर हे इक्वेशन आपलं सगळं बॅलन्स करून झालेलं आहे. ठीक आहे. आता शेवटची स्टेप काय राहते, तर रीराईट इक्वेशन ॲज इट इज. ज्यावेळेस तुमचं सगळं इक्वेशन बॅलन्स होऊन जातं त्यावेळेस ते इक्वेशन पुन्हा आहे ते लिहायचं आहे. तर अशा प्रकारे स्टेप 1 मध्ये आपण काय केलं, जे दिलेलं वर्ड इक्वेशन होतं त्याचं रूपांतर केमिकल इक्वेशन मध्ये केलं. दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं, जेवढे एलिमेंट दिलेले आहेत ते रिएक्टंट साइडला किती आणि प्रोडक्ट साइडला किती हे बघितलं. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं, तर लार्जेस्ट एलिमेंट असलेलं कंपाऊंड चॉईस केलं आणि त्यातील एका एलिमेंट पासून बॅलन्सिंगला सुरुवात केली. तो बॅलन्स झाल्यानंतर आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन या प्रकारे बॅलन्सिंग केलं आणि फायनली आपल्याला सगळ्यात शेवटच्या स्टेप मध्ये काय सापडलं, तर इक्वेशन आहे तसं फायनलाइज करून म्हणजे पूर्ण बॅलन्स करून मिळालं. मग शेवटची स्टेप काय राहती, तर राईट डाऊन दॅट इक्वेशन, फायनलाइज इक्वेशन जे काही असेल बॅलन्स केलेलं ते इक्वेशन पुन्हा लिहून टाका. मग आपलं इक्वेशन काय होतं आठवते का, 2NaOH प्लस काय होतं H2SO4 गिव्स, काय दिलं आपल्याला त्याने प्रोडक्ट Na2SO4 प्लस 2H2O. ठीक आहे. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही यांची नावं लिहू शकता, खरं तर गरज नाहीये कारण ऑलरेडी त्यांनी आपल्याला नावं दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त इथं येऊन थांबलात तरी तुम्हाला या इक्वेशनचे जेवढे काही मार्क्स असतील 3 मार्क किंवा 5 मार्क म्हटलं तरी ते तुम्हाला इथे मिळून जातील. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये
बॅलन्सिंग करण्याच्या स्टेप बघितल्या, बॅलन्स इक्वेशन म्हणजे काय बघितलं, अनबॅलन्स इक्वेशन काय असतं तेही आपण लर्न केलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकून घेतलेल्या आहेत, शिकून झालेल्या आहेत. या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. इयत्ता 10वीच्या सर्व लेक्चरची जी सिरीज आहे ती एका प्लेलिस्टमध्ये बनवलेली आहे. ती प्लेलिस्ट ओपन केली की तुम्हाला सगळे ओळीने व्हिडिओ मिळून जातील. ते सर्व व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत आणि अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.